तर काय चाललंय मित्रांनो, तुम्ही म्हणणार आता ह्यो काय विषय. मागल्या व्हिडिओत पण म्हणलेला ह्यो काय तर मोठा विषय आहे. चला तर तुम्हाला सांगतो आता ह्यो काय विषय. आपल्या हॉस्टेलमध्ये आहे त्या क्रिकेटच्या मॅचा म्हणजे HPL सीझन 4. यामध्ये आपल्या कॉलेजमधली आणि हॉस्टेलमधली मुलं सहभाग घेतात. आपण आलेलो मॅचा बघाय. ह्या बघा आपल्या एकूण 12 टीम आहेत आणि 12 टीम खेळणार म्हणल्यावर त्यांना ट्रॉफ्या तर दिल्याच पाहिजे त्या. यामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा वेगवेगळ्या ट्रॉफ्या होत्याच. पण त्याचबरोबर उत्कृष्ट बॉलर, बॅट्समन, फिल्डर यांच्यासाठी पण ट्रॉफ्या होत्या. पुढं आलो तर बघतोय तर काय साऊंड वाजत होता. पण या साऊंडच्या मागं ओम्यातून विश्वाचं काय वेगळंच भांडण चाललेलं. यांचं भांडण बघण्यापेक्षा म्हणलं ह्या भावाचं जरा साऊंड ऑपरेटिंग बघूया. साऊंड काय टॉपचाच वाजत होता, पण भाऊ ऑपरेटिंग पण जोरात करत होता. साऊंड कसा वाजत होता आता हे तुम्हीच सांगा. इकडं चाललेला टॉस उडवायचा. ही टॉस कुठल्या टीमचा आहे तर तुम्हाला कळलंच आता पुढं. आपल्या आत्र्या भाऊची पण टीम होती आणि त्याचं नाव होतं अथर्व मोहिते 11. गड्याला लय नाच क्रिकेटचा. गड्यानं जागेवर स्पॉन्सरच टीम केली. टीमची पहिलीच मॅच होती आणि सगळे आत यायला लागलेली. पहिल्यांदा हे बघा दोन आपलं ओपनर बॅट्समन. तोपर्यंत इकडं साहिल आणि अथर्व काहीतरी बोलत होती टीमनं कसं खेळायचं आणि काय. हे बघा आपल्या मॅचचं ग्राउंड. पहिल्यांदा सुरुवात झाली. भावाचा पहिला बॉल फेल गेला. म्हणलं जाऊ दे काय टेन्शन नाही. आणि आला सायल्या आणि आता ओम्या बघा. काय विषय नाही बाबा. चांगला खेळा काय तेच नाव पेक्षा प्लेअर सायल्या काय टॉपचा खेळत होता, पण ह्यो बी भाऊ शेवट खेळत होता. ओम्या बघल त्याला मोटिवेशन देत होता. ओम्याला म्हटलं जा की खेळाय तर नाही म्हटला. आपली पोरं पुढे गेली पाहिजेत. बरं म्हणलं. आपल्या आतऱ्याच्या टीममधली पोरं बघल ती घुमवत होती. जो तो बॉल 4च घालवायची. सायल्या तरी काय शेवटच खेळा, पण बाकीची टीममधली पोरं पण येईल तो बॉल घुमवत होती. घमाघम नुसती. ओपनिंगला वर आलेला तोपर्यंत आपल्या आत्र्याच्या टीममधला आयकॉन प्लेयर. गड्याला आत्र्यानं आयकॉन प्लेयर म्हणून घेतलेला, पण गडे असलं बॉल येईल तो बॉल मारत होता. गड्या आत्र्या म्हटला पैसे फेटले भावाला घेतल्याप्रमाणे. इकडे येऊन बघतोय तर काय आद्या खेळायला लागलेला आपला आद्या पाटील. गडी खेळताना मागं नुसतं पब्लिक ढिगाणं. येईल तो बाहेर बॉल आल्यावर गडी काय सुट्टी देत नव्हता आणि तो बॉल टाकणारा पण जाग्यावर बॅट टू बॉल टाकत होता. त्यामुळं आद्या बरोबर स्टेबल होऊन बॉल मारत होता. कुठला पण कसा पण त्याने बॉल टाकू दे. बॉल आला की जाग्यावर ग्राउंडच्या बाहेरच. गड्यानं एका ओव्हरीत 6 सिक्स मारून एक नवीन रेकॉर्डच बनवला. तेवढ्यात आली आजच्या टीमची आपल्या बॉलिंग. सगळीकडे आली आत. फिल्डिंग लावलेली टच. बॉल कुठनं पण येऊ दे. ह्यो भाऊ काय बॅटिंगमध्ये चालला नाही, पण बॉलिंग शेवट करत होता. ह्यो आहे टीमचा ओनर आणि ही आत्र्याची बघा टीम कशी आहे. अथर्व मोहिते 11. टीम बघितली की फोडली भेली पाहिजे ती. आत्र्या असं म्हणल्यामुळं पोरं काय सुट्टीच देत नव्हती. तोपर्यंत आली दुसरी मॅच लागली. दुसऱ्या मॅचमध्ये पण सायल्यानं सुट्टी दिली नाही. सायल्या काय ऐकत नव्हता आणि आपण ही पण मॅच जिंकली.